नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रायसेस या चॅप्टरमधील मिसलेनियस एक्सरसाइज 2A यातील क्वेश्चन नंबर 8 यापूर्वीचे 7 क्वेश्चन आपण यापूर्वी सॉल्व केलेले आहेत. आज क्वेश्चन नंबर 8 आणि त्यापुढील क्वेश्चन सॉल्व करू आपण. फाइंड इनवर्स ऑफ या मॅट्रिक्सचा आपल्याला इनवर्स फाइंड आउट करायचा आहे बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. एकदा रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून आपल्याला इनवर्स फाइंड आउट करायचा आहे आणि एकदा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून आपल्याला इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन म्हणजे या मॅट्रिक्सचं इनवर्स आपल्याला दोन प्रकारे फाइंड आउट करायचं आहे, रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आधी आपण काय करू, रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करू बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. पहा मॅट्रिक्स याप्रमाणे आहे, ए इक्वल टू कॉस थीटा मायनस साइन थीटा 0 साइन थीटा कॉस थीटा 0 0 0 1. या मॅट्रिक्सचं इनवर्स एक्झिस्ट होईल का हे चेक करू आपण. देअरफॉर डिटर्मिनंट ए इक्वल टू प्लसने मल्टिप्लाय करणार, येथे मायनसने मल्टिप्लाय करणार, हा झिरोच आहे. कॉस थीटा हे आपण सर्व एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे. हा मल्टिप्लिकेशन कॉस थीटा होईल आणि हे 0 होतील, बरोबर आहे. नंतर हे मायनस मायनस प्लस साइन थीटा होईल. हा मल्टिप्लिकेशन साइन थीटा आणि 0 होईल. साइन थीटा मायनस 0, हे 0 असल्यामुळे हे 0च होईल, बरोबर आहे. इक्वल टू कॉस आणि कॉस म्हणजे कॉस स्क्वेअर होईल, हे प्लस साइन साइन म्हणजे साइन स्क्वेअर होईल. येथे मल्टिप्लिकेशन आहे साइन थीटा आणि साइन थीटा म्हणजे साइन स्क्वेअर थीटा. इक्वल टू हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. याची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. पहा डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1 येत आहे म्हणजे नॉट इक्वल टू 0, 0पेक्षा वेगळा नंबर आहे, बरोबर आहे. देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट. येथे आपल्याला ए मॅट्रिक्सचं इनवर्स काढता येईल. ए इनवर्स एक्झिस्ट. पहा आता हे इरेज करू आपण कारण बोर्डवर स्पेस कमी आहे आणि या मॅट्रिक्सचं आपण इनवर्स फाइंड आउट करू. हे लिहून घ्या तुम्ही, आपण पुढे कंटिन्यू करू. इनवर्स एक्झिस्ट होत आहे. आता आपण इनवर्स फाइंड आउट करू बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन असल्यामुळे कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. एची व्हॅल्यू ही आहे, हे मॅट्रिक्स कॉस थीटा मायनस साइन थीटा 0. आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर ए इनवर्स इंटू ए असं करायचं आहे आपल्याला. आणि रो ट्रान्सफॉर्मेशन असेल तर ए इंटू ए इनवर्स. साइन थीटा कॉस थीटा 0 0 0 1. ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. आय म्हणजे इथे 1 0 0 0 1 0 0 0 1. डायगोनल एलिमेंट 1, नॉन डायगोनल 0. पहा येथे 1 पाहिजे आपल्याला. रो ट्रान्सफॉर्मेशनला येथे 1 पाहिजे, नंतर येथे 0, येथे 0, येथे 1. याप्रमाणे मॅट्रिक्स आपल्याला इकडे कन्वर्ट करायचं आहे. येथे 1 पाहिजे. कॉसने जर डिवाईड केला आपण R1ला तर 1 येईल, बरोबर आहे. परंतु साइन अपॉन कॉस म्हणजे कॅल्क्युलेशनला पुढे अवघड जाईल आपल्याला. आपण काय करू, येथे साइन थीटा आहे, येथे कॉस थीटा आहे. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा आणि प्लस साइन स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे म्हणजे इक्वल टू 1, बरोबर आहे. येथे कॉस आहे, येथे साइन आहे. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. येथे कॉस स्क्वेअर पाहिजे आपल्याला, येथे कॉस आहे म्हणजे R1ला आपण काय करू, कॉस थीटाने मल्टिप्लाय करू म्हणजे हे कॉस स्क्वेअर होईल, बरोबर आहे. आणि येथे साइन आहे तर R2ला आपण साइन थीटाने मल्टिप्लाय करू आणि आपण काय करू, दोघांची ॲडिशन घेऊ. म्हणजे आपण ऑपरेशन कसं करणार, आधी कॉस थीटाने मल्टिप्लाय करू आपण, नंतर आपण ॲडिशन घेऊ बाय. हा R1 आहे, R1ला चेंज करू आपण. R1मध्ये काय करू, कॉस थीटाने मल्टिप्लाय करू. R1च्या प्रत्येक टर्मला, या टर्मला कॉस थीटाने मल्टिप्लाय करू दोन्ही साईडला. वी गेट कॉस थीटा इंटू कॉस थीटा म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा होईल. हे मायनस साइन थीटा, परंतु कॉस थीटाने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे इथे कॉस थीटा. 0ला मल्टिप्लाय केल्यामुळे 0च होईल. फक्त R1मध्ये आपण चेंज केलेलं आहे. R2 आणि R3 ॲज इट इज. साइन थीटा कॉस थीटा हे 0
येथे 0 0 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू या साईडला पण तीच प्रोसेस करायची आपल्याला. R1ला कॉस थिटाने मल्टिप्लाय करायचं आहे. हे 0 0 आहेत म्हणजे 0 0च होईल. फक्त 1ला कॉसने मल्टिप्लाय केल्यामुळे कॉस थिटा होईल आणि हे 0 आणि हे 0. R2 R3 ॲज इट इज 0 1 0 0 0 1 R2 आणि R3 ॲज इट इज. बरोबर आहे. पण आता इथे कॉस स्क्वेअर थिटा आहे. आपल्याला हा फॉर्म्युला तयार करायचा आहे म्हणजे येथे 1 येईल. बरोबर आहे, कारण इथे 1 पाहिजे आपल्याला. हे मॅट्रिक्स आयमध्ये कन्वर्ट करायचं आहे. येथे 1 येण्यासाठी R2ला आपण साईन थिटाने मल्टिप्लाय करू आणि R1मध्ये प्लस करू. पुढे स्टेप अशी लिहिणार याप्रमाणे बाय. आता R1मध्ये चेंज करायचं आपल्याला. R1मध्ये काय करू आपण, हा R1चा एलिमेंट त्यामध्ये प्लस करू. R2च्या एलिमेंटला साईन थिटाने मल्टिप्लाय करू. R2च्या प्रत्येक एलिमेंटला साईन थिटाने मल्टिप्लाय करू आणि R1मध्ये प्रत्येक एलिमेंटमध्ये प्लस करू आपण. वी गेट R1मध्ये चेंज आहे हे कॉस स्क्वेअर थिटा प्लस हे ऑपरेशन करायचं आपल्याला. R1चा एलिमेंट काय आहे, कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर आहे, कॉस स्क्वेअर थिटा प्लस हे साईन थिटाने मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. आणि R2चा एलिमेंट काय आहे, साईन थिटा आहे. साईन थिटा आहे म्हणजे हे काय होईल, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन इंटू साईन, साईन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर प्लस साईन स्क्वेअर म्हणजे हे काय होईल 1 होईल. बरोबर आहे, म्हणजे आपण येथे आता डायरेक्ट लिहू शकतो 1. कसा 1 आलेला आहे तुमच्या लक्षात आलेला आहे हे ऑपरेशन करून. बरोबर आहे. R1मध्ये चेंज आहे. आता R1मध्ये काय आहे, R1चा एलिमेंट मायनस साईन थिटा कॉस थिटा आहे. मायनस साईन थिटा कॉस थिटा हा R1चा एलिमेंट आहे. यामध्ये प्लस करायचं आहे आपल्याला. प्लस काय करणार, साईन थिटाने मल्टिप्लाय करायचं आहे R2च्या एलिमेंटला. R2चा एलिमेंट करस्पॉन्डिंग एलिमेंट कॉस थिटा आहे म्हणजे कॉस थिटाने मल्टिप्लाय करणार. हे काय होईल, साईन थिटा इंटू कॉस थिटा. बरोबर आहे, म्हणजे साईन थिटा इंटू कॉस थिटा होईल आणि हे मायनस साईन थिटा इंटू कॉस थिटा आहे. ही टर्म मायनसमध्ये आहे, ही प्लसमध्ये आहे म्हणजे कॅन्सल होईल म्हणजे इक्वल टू 0 होईल. म्हणजे इथे काय येईल, इथे 0 येईल. व आपण रफमध्ये कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि डायरेक्ट येथे आन्सर लिहिलेला आहे 0 आणि हा पण 0च आहे. 0 + 0 म्हणजे 0च होईल. R1मध्ये चेंज आहे R2 आणि R3 ॲज इट इज. येथे येईल साईन थिटा कॉस थिटा, येथे 0 येथे 0 0 येथे 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू. तीच प्रोसेस या साईडला करायची आपल्याला. हे ऑपरेशन या साईडला अप्लाय करायचं आहे. R1चा एलिमेंट येथे काय आहे, कॉस थिटा. बरोबर आहे, त्यामध्ये प्लस करायचं आहे आपल्याला. प्लस काय करणार, साईन थिटा R2चा 0 आहे. साईन थिटा इंटू 0 होईल. आता हे 0 होऊन जाईल, 0ने मल्टिप्लाय आहे म्हणजे हे काय होईल, कॉस थिटा. येथे फक्त काय येईल, कॉस थिटा. बरोबर आहे, हा 0 आहे म्हणजे R1चा एलिमेंट 0 होईल. त्यामध्ये प्लस साईन थिटा R2चा एलिमेंट 1 आहे म्हणजे प्लस काय होईल, फक्त साईन थिटा होईल. येथे येईल साईन थिटा. हे दोन्ही पण 0 आहेत. R1 आणि R2 ॲडिशन केली तर 0च होईल. R2 आणि R3 ॲज इट इज 0 1 0 0 0 1. आता किती सोपं झालेलं आहे. आता आपल्याला काय पाहिजे, येथे 1 आलेला आहे, येथे 0 पाहिजे आपल्याला कारण रो ट्रान्सफॉर्मेशन आहे या डायरेक्शनमध्ये. येथे काय पाहिजे, 0 पाहिजे. 0 कधी येईल, येथे 1 आहे. येथे 1 आहे म्हणजे R1ला आपण साईन थिटाने मल्टिप्लाय करू म्हणजे येथे आणि त्यामध्ये मायनस करू. R1ला साईन थिटाने मल्टिप्लाय करू कारण येथे साईन थिटा आहे तो कॅन्सल करायचा आपल्याला. R1ला आपण साईन थिटाने मल्टिप्लाय करू आणि यामध्ये मायनस करू R2मध्ये. बरोबर आहे, म्हणजे हा 0 होईल. आता ऑपरेशन लिहिणार आपण बाय R2मध्ये चेंज करू. R2मध्ये चेंज काय करणार आपण, R2च्या एलिमेंटमधून मायनस करणार, साईन थिटाने मल्टिप्लाय करू कारण इथे 1 आहे. साईन थिटाने मल्टिप्लाय केलं तर साईन थिटाच होईल. बरोबर आहे, आणि 1 म्हणजे R1चा एलिमेंट. R2 मायनस साईन थिटा R1. R2मध्ये चेंज आहे R1 ॲज इट इज 1 0 0. आता हे ऑपरेशन R2चा एलिमेंट साईन थिटा आहे. बरोबर आहे, त्यामध्ये मायनस करणार आपण साईन थिटा आणि R1चा एलिमेंट 1 आहे.
साईन थिटा मायनस साईन थिटा कॅन्सल होईल म्हणजे हे 0 येईल, बरोबर आहे. त्याप्रमाणे R2चा एलिमेंट कॉस थिटा मायनस येथे 0 आहे R1चा एलिमेंट म्हणजे हे 0 होईल, येथे येईल कॉस थिटा. हे दोन्ही 0 आहेत म्हणजे हे 0च होईल, बरोबर आहे. 0 0 1 R3 ॲज इट इज, फक्त R2मध्ये चेंज केला आपण, इंटू ए इनवर्स इक्वल टू हेच ऑपरेशन या साईडला R1 ॲज इट इज कॉस थिटा साईन थिटा आणि येथे 0 आहे. R2चा एलिमेंट 0 आहे, बरोबर आहे, मायनस साईन थिटा आणि हे काय होईल कॉस थिटा. पहा आता हे ऑपरेशन R2चा एलिमेंट 0 आहे, R2मध्ये चेंज करायचा आहे, बरोबर आहे. R2चा एलिमेंट 0 आहे, त्याचा करस्पॉन्डिंग R1चा एलिमेंट कॉस थिटा आहे, मायनस साईन थिटा मायनस साईन थिटा, R1चा एलिमेंट कॉस थिटा म्हणजे इंटू कॉस थिटा. हे काय होईल मायनस साईन थिटा कॉस थिटा, बरोबर आहे, मायनस साईन थिटा कॉस थिटा. येथे काय येईल मायनस साईन थिटा कॉस थिटा मायनस साईन थिटा इंटू कॉस थिटा, बरोबर आहे. आता R2चा एलिमेंट 1, बरोबर आहे. पहा इथे लिहितो रफमध्ये, R2चा एलिमेंट काय आहे 1, ऑपरेशन मायनस येथे साईन थिटा आणि R1चा एलिमेंट साईन थिटा आहे म्हणजे हे काय होईल 1 मायनस साईन थिटा इंटू साईन थिटा म्हणजे 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा होईल, 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. येथे लिहिणार 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. पहा हा फॉर्म्युला आहे म्हणजे याची व्हॅल्यू किती असते कॉस स्क्वेअर थिटा, कारण साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 म्हणजे 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा, ही व्हॅल्यू कॉस स्क्वेअर थिटा. येथे आपण डायरेक्ट लिहू कॉस स्क्वेअर थिटा. पहा एक दोनदा सॉल्व करा म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आपल्याला एलिमेंट आणायचे आहेत 1 आणि 0, त्यासाठी आपण ही प्रोसेस करत आहोत. आता येथे दोन्ही 0 आहेत म्हणजे हे 0च होईल, थर्ड रो ॲज इट इज, बरोबर आहे. आता आपल्याला काय पाहिजे येथे 1 पाहिजे, सर्व एलिमेंट आलेले आहेत, बरोबर आहे, फक्त येथे 1 पाहिजे आपल्याला, तर आयमध्ये कन्वर्ट होईल. येथे 1 येण्यासाठी आपण काय करू R2ला कॉस थिटाने डिवाईड करू म्हणजे हा पण कॉस थिटा कॅन्सल होईल, हा स्क्वेअर कॅन्सल होईल, याप्रमाणे आपल्याला आन्सर मिळेल. पहा आता हे इरेज करतो मी किंवा इथेच लिहू आपण ऑपरेशन बाय R2ला आपण डिवाईड करू कॉस थिटाने, R2 म्हणजे कॉस थिटाने डिवाईड करायचं आहे म्हणजे मल्टिप्लाय करू 1 कॉस थिटा R2 असं लिहिता येईल आपल्याला. R2ला 1 कॉस थिटाने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे इथे 1 येईल. 1 0 0 R2ला कॉस थिटाने डिवाईड करायचं आहे, 0ला डिवाईड केल्यामुळे 0च होईल, परंतु येथे 1 होईल. कॉस थिटा कॉस थिटा 1 हा 0 आणि थर्ड रो ॲज इट इज, बरोबर आहे, इंटू ए इनवर्स इक्वल टू. आता R2मध्ये चेंज आहे म्हणजे R1 ॲज इट इज कॉस थिटा, येथे साईन थिटा, येथे 0. कॉस थिटाने डिवाईड केलं तर हा कॉस थिटा कॅन्सल होईल आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल, बरोबर आहे. येथे काय राहील मायनस साईन थिटा स्क्वेअर आहे, डिवाईड केल्यामुळे कॉस थिटाने येथे फक्त कॉस थिटा होईल आणि हा 0, थर्ड रो ॲज इट इज. पहा यापुढे सॉल्व करू आपण, हे इरेज करतो मी. पहा आपला आन्सर आलेला आहे कारण आयमध्ये कन्वर्ट झालेला आहे हे मॅट्रिक्स, बरोबर आहे. आय इंटू ए इनवर्स म्हणजेच काय ए इनवर्स, देअरफॉर ए इनवर्स ही व्हॅल्यू किती आलेली आहे हे मॅट्रिक्स कॉस थिटा साईन थिटा, येथे साईन थिटा, येथे 0, येथे मायनस साईन थिटा कॉस थिटा, येथे 0, येथे 0 0 1 याप्रमाणे. आता हाच प्रॉब्लेम आपण काय करू कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने सॉल्व करू. हे झालं रो ट्रान्सफॉर्मेशन, त्याने आपण इनवर्स फाइंड आउट केलेलं आहे. आता याच मॅट्रिक्सचं इनवर्स आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने सॉल्व करायचं आहे. पहा तेच ऑपरेशन करायचे आहेत, त्याच टाईपचे आहे, फक्त कॉलममध्ये ऑपरेशन करायचे आपल्याला बाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ए मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. आता येथे लिहित नाही मी, कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. हे बरोबर आहे का नाही, कारण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आहे. हे असं कधी लिहिणार आपण रो ट्रान्सफॉर्मेशनला, कॉलम ट्रान्सफॉर्मेशनला आधी ए इनवर्स इंटू ए याप्रमाणे इक्वल टू आय. ए इनवर्स ॲज इट इज इंटू ए म्हणजे हे मॅट्रिक्स कॉस थिटा
मायनस साईन थिटा, येथे 0 साईन थिटा कॉस थिटा, येथे 0 0 0 1 इक्वल टू आय म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1. येथे 1 पाहिजे आपल्याला. हा कॉलम आहे फर्स्ट कॉलम, हा सेकंड कॉलम आहे आणि हा थर्ड कॉलम आहे. आता येथे 1 आणायचं आपल्याला. आपण 1 कसं आणणार? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करायचे आहेत. येथे साईन आहे बरोबर आहे, परंतु मायनस साईन आहे. येथे आपण काय करू? कॉस थिटाने म्हणजे C1ला कॉस थिटाने मल्टिप्लाय करू म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा होईल, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा होईल कॉस थिटाने मल्टिप्लाय केल्यामुळे बरोबर आहे. परंतु येथे साईन थिटा आहे. आता रोमध्ये नाही, आता कॉलमचा विचार करायचा. त्यामध्ये आपण मायनस करणार कारण येथे मायनस आहे. आपल्याला प्लस पाहिजे. फॉर्म्युला कसा आहे? प्लस आहे. म्हणजे या C2ला आपण साईन थिटाने मल्टिप्लाय करू आणि यामध्ये पुन्हा मायनस करू म्हणजे मायनस मायनस प्लस होईल बरोबर आहे. म्हणजे साईन स्क्वेअर थिटा होईल आणि इक्वल टू 1 होईल. म्हणजे असा 1 आणता येईल आपल्याला. आधी काय करू आपण? या C1ला कॉस थिटाने मल्टिप्लाय करू. फक्त C1मध्ये मल्टिप्लाय होईल, C2 आणि C3 ॲज इट इज. आता ऑपरेशन लिहिणार आपण बाय रो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये R1ला आपण कॉस थिटाने मल्टिप्लाय केलं होतं. आता येथे आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशनमध्ये पहिल्या कॉलमला कॉस थिटाने मल्टिप्लाय करायचं आहे. बाय C1मध्ये चेंज करू म्हणजे कॉस थिटाने मल्टिप्लाय करू आपण C1ला. C1 हा कॉलम आहे बरोबर आहे. देअरफॉर A इनवर्स इंटू या टर्मला तीनही टर्मला कॉस थिटाने मल्टिप्लाय करू तर हे काय होईल? कॉस स्क्वेअर थिटा होईल. हे साईन थिटा इंटू कॉस थिटा होईल. प्रत्येक टर्मला आपण C1च्या कॉस थिटाने मल्टिप्लाय केलं तर येथे 0 आहे, येथे 0 आहे म्हणजे 0च होईल मल्टिप्लाय केल्यामुळे. आता C2 आणि C3 ॲज इट इज. C2 कॉलम याप्रमाणे आहे साईन थिटा कॉस थिटा, येथे 0 येथे 0 0 1. C2 ॲज इट इज इक्वल टू A इनवर्स इंटू A इक्वल टू आय. आता हेच ऑपरेशन या साईडला C1ला कॉस थिटाने मल्टिप्लाय करू. येथे 1 आहे, कॉस थिटाने मल्टिप्लाय केल्यामुळे कॉस थिटा होईल. 0 आहे, 0 इंटू कॉस थिटा म्हणजे 0 0 इंटू कॉस थिटा 0. सेकंड कॉलम ॲज इट इज, थर्ड कॉलम ॲज इट इज बरोबर आहे. फक्त C1मध्ये चेंज आहे. आता याच्यापुढे आपल्याला काय करता येईल? कॉलमचा विचार म्हणजे येथे कॉस स्क्वेअर आहे, येथे साईन आहे म्हणजे येथे साईनने मल्टिप्लाय करू आपण C2ला आणि यामध्ये मायनस करू म्हणजे येथे आपल्याला 1 मिळेल. ऑपरेशन बाय आता C1मध्ये चेंज आहे, C1मध्ये चेंज करू आपण. C1मध्ये काय करू? C1च्या एलिमेंटमधून C1च्या एलिमेंट C1चा एलिमेंट त्यात मायनस करू आपण साईन थिटा C2, साईन थिटा आणि C2. C1चा एलिमेंट येथे काय आहे? कॉस स्क्वेअर थिटा बरोबर आहे. कॉस स्क्वेअर थिटा हे मायनस साईन थिटाने मल्टिप्लाय करायचं आहे आणि C2 येथे काय आहे? मायनस साईन थिटा आहे, मायनस साईन थिटा. हे मायनस मायनस प्लस होतील आणि साईन इंटू साईन म्हणजे साईन स्क्वेअर होईल. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 येईल बरोबर आहे. A इनवर्स इंटू C1मध्ये चेंज आहे, येथे चेंज करायचं आपल्याला. सर्व ऑपरेशन केल्यानंतर हे ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला इथे काय मिळेल? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मिळेल बरोबर आहे. येथे साईन थिटा कॉस थिटा C1मध्ये चेंज आहे. पुन्हा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? इथे काय आहे? साईन थिटा आणि कॉस थिटा. C1मध्ये हा एलिमेंट आहे बरोबर आहे. त्यात मायनस करणार आपण साईन थिटा आणि C2चा एलिमेंट, C2चा करस्पॉन्डिंग एलिमेंट कॉस थिटा आहे. हे मायनस केले आपण तर काय होईल? ही टर्म प्लस आहे, ही मायनस आहे, कॅन्सल होईल, 0 होईल. म्हणजे हा एलिमेंट येथे 0 होईल आपला. C1चा हा एलिमेंट 0 होईल बरोबर आहे आणि 0च राहील. 0 असल्यामुळे हे 0 होईल, 0 आणि हे पण 0. दोघांची सबट्रॅक्शन केली तर 0च होईल. C2 ॲज इट इज, C3 ॲज इट इज म्हणजे मायनस साईन थिटा कॉस थिटा
हे 0 आणि 0 0 1 C2 आणि C3 ॲज इट इज. पहा हेच ऑपरेशन या साईडला करायचं आहे आपल्याला आणि येथे लिहायचं आहे. C1चा एलिमेंट कॉस थिटा, त्यामध्ये मायनस करणार आपण साइन थिटा आणि C2चा एलिमेंट आहे येथे 0. पहा 0ने मल्टिप्लाय असल्यामुळे एवढी टर्म 0 होईल, म्हणजे काय राहील फक्त कॉस थिटा. येथे लिहिणार कॉस थिटा. C1मध्ये चेंज आहे फक्त. C2 आणि C3 ॲज इट इज, म्हणजे C2 आणि C3 ॲज इट इज 1 0 0 1. बरोबर आहे. C1मध्ये चेंज आहे. पहा C1चा एलिमेंट 0 मायनस करणार साइन थिटा आणि C2चा एलिमेंट आहे 1, म्हणजे हे काय होईल मायनस साइन थिटा. येथे येईल मायनस साइन थिटा. बरोबर आहे. C1चा एलिमेंट 0 मायनस हे दोन्ही 0 आहेत, म्हणजे हे 0च होईल. पहा C1ला आपण साइन थिटाने मल्टिप्लाय करू, म्हणजे इथे साइन थिटा होईल आणि यामध्ये आपण प्लस करू. हे मायनस साइन थिटा आणि प्लस साइन थिटा म्हणजे 0 होईल. बरोबर आहे. हा 0 आणण्यासाठी C1ला आपण साइन थिटाने मल्टिप्लाय करू बाय, कारण C2मध्ये 0 आणायचं आहे, म्हणजे C2च्या एलिमेंटमध्ये येथे मायनस असल्यामुळे आपण प्लस करणार, कारण आपल्याला प्लस मायनस 0 येईल. बरोबर आहे. येथे मायनस आहे C2चा एलिमेंट, त्यामध्ये प्लस करू आपण. येथे 1 आहे, म्हणजे साइन थिटाने मल्टिप्लाय करावं लागेल 1ला म्हणजे C1 कॉलमला, म्हणजे येथे 0 होईल. देअरफॉर A इनवर्स इंटू पहा C2मध्ये चेंज आहे C1 ॲज इट इज. C2चा एलिमेंट मायनस साइन थिटा. बरोबर आहे. त्यामध्ये प्लस करणार हे साइन थिटा इंटू 1 म्हणजे साइन थिटा. हे काय होईल प्लस मायनस 0 होईल, म्हणजे हा एलिमेंट येथे 0 होईल. याप्रमाणे पहा कॅल्क्युलेशन फक्त डायरेक्ट लिहिलेलं आहे आपण, कारण बोर्डवर स्पेस एवढी ॲडजस्ट होणार नाही आपल्याला. नंतर येथे कॉस थिटा आहे, C2चा एलिमेंट कॉस थिटा आणि प्लस साइन थिटा इंटू, परंतु C1चा एलिमेंट 0 आहे, म्हणजे पुढची टर्म 0 होईल, फक्त कॉस थिटा राहील. येथे राहील कॉस थिटा. दोन्ही 0 असल्यामुळे हे 0च होईल. बरोबर आहे. C2 पण 0 आहे आणि C1 पण 0 आहे, ॲडिशन केली तर 0 होईल. C3 ॲज इट इज, म्हणजे इथे 0 0 1 इक्वल टू हेच ऑपरेशन या साईडला. C2मध्ये चेंज आहे C1 ॲज इट इज कॉस थिटा मायनस साइन थिटा 0. C2मध्ये काय करायचं आहे, हा 0 आहे, म्हणजे साइन थिटा इंटू कॉस थिटा होईल. येथे काय होईल साइन थिटा कॉस थिटा, साइन थिटा कॉस थिटा. बरोबर आहे. हा एलिमेंट 0 साइन थिटा आणि C1चा एलिमेंट कॉस थिटा, दोघांचा मल्टिप्लिकेशन. थर्ड कॉलम ॲज इट इज 0 0 आणि 1. हे ऑपरेशन कसं आहे, C2चा एलिमेंट येथे 1 आहे, हे त्यामध्ये प्लस करणार आपण. हे साइन थिटाने मल्टिप्लाय करायचं आहे आणि C1चा एलिमेंट आहे मायनस साइन थिटा, मायनस साइन थिटा, म्हणजे हे काय होईल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा होईल. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. पहा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आहे, त्याची व्हॅल्यू किती असते कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे येथे आपण कॉस स्क्वेअर थिटा असं लिहू शकतो. बरोबर आहे. हे दोन्ही 0 आहेत, म्हणजे हे 0च होईल. पहा याप्रमाणे. आता फक्त येथे आपल्याला 1 आणायचं आहे, त्यासाठी आपण C2ला कॉस थिटाने डिवाईड करू, म्हणजे हा पण कॉस थिटा कॅन्सल होईल आणि हा स्क्वेअरही कॅन्सल होईल. बरोबर आहे. आणि इथे 1 येईल. पहा आता पुढे लिहितो मी, पुढे कंटिन्यू करू आपण. पहा हे इरेज करतो मी, पुढे कंटिन्यू करू आपण. बाय C2मध्ये चेंज करू, म्हणजे 1 अपॉन कॉस थिटाने मल्टिप्लाय करू. कॉस थिटा डिवाईड करायचा आहे, म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा मल्टिप्लाय करायचा आहे C2ला. बरोबर आहे. देअरफॉर A इनवर्स इंटू 1 0 0 0 इथे 1 होईल. कॉस थिटा C2मध्ये चेंज आहे, प्रत्येक टर्मला कॉस थिटाने डिवाईड केलं, हे 0 होईल, हे 1 होईल, हे 0 होईल. बरोबर आहे. 0 0 आणि 1 आयमध्ये कन्वर्ट झालेला आहे. इक्वल टू कॉस थिटा मायनस साइन थिटा, येथे 0 साइन थिटा इंटू कॉस थिटा, कॉस थिटाने डिवाईड केलं तर हे फक्त साइन थिटा होईल. पहा इथे कॉसला स्क्वेअर आहे, म्हणजे इथे कॉस थिटा होईल, कारण कॉस थिटाने आपण डिवाईड करत आहोत. 0 थर्ड कॉलम ॲज इट इज. बरोबर आहे. A इनवर्स इंटू आय म्हणजेच काय A इनवर्स इक्वल टू
व्हॅल्यू याप्रमाणे कॉस थिटा साईन थिटा 0 मायनस साईन थिटा कॉस थिटा 0 0 0 1. साईनचे फक्त साईन अपोजिट आहेत, बरोबर आहे, बाकी सर्व ॲज इट इज. पहा याप्रमाणे दोन्ही मेथडने आपण इनवर्स फाइंड आउट केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. ए आणि बी दोन मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत. यांचा मल्टिप्लिकेशन ए बी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि नंतर त्या मल्टिप्लिकेशनचं इनवर्स ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि नंतर व्हेरीफाय करायचं आहे ते इनवर्स इक्वल आहे या बी मॅट्रिक्सचं इनवर्स आणि ए मॅट्रिक्सचं इनवर्स दोघांचा मल्टिप्लिकेशन बी इनवर्स इंटू ए इनवर्स हा मल्टिप्लिकेशन इक्वल आहे ए बी इनवर्सला. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. त्यांच्या दोघांच्या व्हॅल्यू सारख्या येतात का हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. सोल्युशन पहा मल्टिप्लिकेशन कसा करतात हे आपल्याला माहिती आहे. येथे आधी आपल्याला ए बी फाइंड आउट करायचं आहे. ए आणि बी दोन मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत. ए मॅट्रिक्स आहे 2 3 1 2 आणि बी मॅट्रिक्स आहे 1 0 3 1. दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. पहा मल्टिप्लिकेशन कसा घेणार आपण. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम करस्पॉन्डिंग एलिमेंटचा मल्टिप्लिकेशन करून ॲड करायचं आपल्याला रो आणि कॉलममध्ये करस्पॉन्डिंग एलिमेंट. 2 × 1 म्हणजे 2 प्लस करणार 3 × 3 9. पहा मल्टिप्लिकेशन आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे. आता सेकंड कॉलम 2 × 0 0 3 × 1 3 बरोबर आहे. आता सेकंड रो घेणार फर्स्ट कॉलम 1 × 1 1 प्लस 2 × 3 6. आता सेकंड कॉलम 0 आणि प्लस 2 × 1 2. झाला मल्टिप्लिकेशन. हे 11 होतील, हे 3 होतील, हे 7 2. ही व्हॅल्यू कशीची आहे ए बीची, बरोबर आहे. पहा ए बी मॅट्रिक्स आपण फाइंड आउट केलेला आहे, बरोबर आहे. आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला ए बी इनवर्स म्हणजे या मॅट्रिक्सचं इनवर्स. हे एकच मॅट्रिक्स झालेलं आहे, बरोबर आहे. येथे दोन होते ए आणि बी. आता ए बी म्हणजे एक मॅट्रिक्स तयार झालेला आहे. या मॅट्रिक्सचं इनवर्स आधी आपण चेक करू याचं इनवर्स निघेल का. म्हणजे याचं डिटर्मिनंट घेऊ आपण. ए बी याचं डिटर्मिनंट 11 3 7 2. हे 22 होतील, हे -21 होतील म्हणजे इक्वल टू 1 नॉट इक्वल टू 0, बरोबर आहे. म्हणजे ए बी इनवर्स एक्झिस्ट. येथे ए बी इनवर्स ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. एक्झिस्ट होत आहे, त्याचं इनवर्स निघत आहे. त्याचं इनवर्स फाइंड आउट करू आपण. रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करू आपण. कन्सिडर ए बी इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे ए बी इंटू ए बी इनवर्स. ज्याप्रमाणे ए इंटू ए इनवर्स त्याप्रमाणे ए बी इंटू ए बी इनवर्स, बरोबर आहे. ए बी इंटू ए बी इनवर्स इक्वल टू आय. ए बीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ती व्हॅल्यू आहे 11 3 7 2. हे मॅट्रिक्स आहे 11 3 7 2 आणि ए बी इनवर्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, बरोबर आहे. ए बी इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. हे 2/2 आहे त्यामुळे हे पण 2/2. याला आयमध्ये कन्वर्ट करायचं आहे, बरोबर आहे. रो ट्रान्सफॉर्मेशन. येथे 1 पाहिजे आपल्याला. येथे 1 कधी येईल. येथे 7 आहेत. येथे 3ने मल्टिप्लाय करू म्हणजे हे 21 होतील. येथे 2ने मल्टिप्लाय करू म्हणजे हे 22 होतील आणि हे काय होतील 3ने मल्टिप्लाय केल्यामुळे 21 होतील. म्हणजे यामधून हे मायनस करू आपण. R1मधून R2 मायनस करू. 2ने मल्टिप्लाय करू 3ने मल्टिप्लाय करू आणि R1मधून R2 मायनस करू म्हणजे येथे 1 येईल, बरोबर आहे. बाय R1मध्ये 1 आणायचं आपल्याला. या ठिकाणी 1 पाहिजे, बरोबर आहे. त्यासाठी आपण काय करू येथे 2ने मल्टिप्लाय करू. 2R1 R1च्या एलिमेंटला 2ने मल्टिप्लाय करू त्यातून मायनस करू आपण. येथे 3ने मल्टिप्लाय करू R2ला म्हणजे हे येथे 1 येईल. R1चा एलिमेंट R1मध्ये चेंज आहे या रोमध्ये, बरोबर आहे. ट्वाईस R1 म्हणजे हे 22 होतील मायनस थ्राईस R2 म्हणजे हे 21 होतील. 22 - 21 म्हणजे येथे 1 येईल. हे कॅल्क्युलेशन 1 येईल, बरोबर आहे. ट्वाईस करायचं आहे मायनस थ्राईस R2चा एलिमेंट 2 आहे. हे 6 होतील मायनस हे 6 होतील म्हणजे 0 होईल. हा एलिमेंट 0 येईल आपला. R2 ॲज इट इज इंटू ए बी इनवर्स
इक्वल टू R1चा एलिमेंट डबल म्हणजे हे 2 होतील, हे 0 आहे म्हणजे हे 2च होतील. R1चा एलिमेंट डबल हे 0 आहे म्हणजे हे 0 होईल आणि मायनस करणार 3 म्हणजे इथे 1 आहे, -3 म्हणजे हे 0 - 3 × 1 म्हणजे -3 होईल. बरोबर आहे. R2 ॲज इट इज 0 1. आता येथे 1 आलेला आहे, येथे आपल्याला 0 ॲटोमॅटिक आलेला आहे, परंतु येथे 1 आणला आपण, येथे 0 आणायचा आहे. येथे 0 आणण्यासाठी 7 टाइम्स R1ला मल्टिप्लाय करू, यातून मायनस करू, म्हणजे R2मध्ये चेंज करायचं आहे. R2मध्ये 0 आणायचं आहे, तर R2च्या एलिमेंटमध्ये मायनस करू 7 टाइम्स R1. बरोबर आहे. हे 7 टाइम्स केल्यामुळे 7 होतील, 7 - 7 येथे 0 होईल. R2मध्ये चेंज आहे, R1 ॲज इट इज. हे 7 - 7 0 होईल. R2चा एलिमेंट 2 आहे, -7 टाइम्स हे 0 आहे, 7 टाइम्स 0 म्हणजे हे फक्त 2च होतील, इथे येईल 2. AB इनवर्स इक्वल टू, हीच प्रोसेस या साईडला R1 ॲज इट इज. R2च्या एलिमेंटमध्ये हा 0 आहे, मायनस करणार 7 टाइम्स म्हणजे -7 × 2 -14 होतील. बरोबर आहे. हे 1 मायनस प्लस होतील, 7 × 3 21, 1 + 21 म्हणजे हे 22 होतील. 1 0 0 येथे 1 पाहिजे, 2ने डिवाईड करू R2ला, 2ने आपण डिवाईड करू R2ला म्हणजे इथे 1 येईल. बरोबर आहे. आयमध्ये कन्वर्ट होईल. हे इरेज करतो मी. R2ला 2ने डिवाईड करू म्हणजे R2मध्ये चेंज करू आपण. 2ने डिवाईड करायचं म्हणजेच काय, 1/2ने मल्टिप्लाय करायचं आहे R2ला. R2मध्ये चेंज आहे, R1 ॲज इट इज. 0ला 2ने डिवाईड केलं 0च होईल, परंतु 2ला 2ने डिवाईड केलं येथे 1 येईल, इंटू AB इनवर्स. AB इनवर्स इक्वल टू, येथे 2ने डिवाईड करू R1 ॲज इट इज 2 - 3. 2ने डिवाईड केल्यामुळे हे -7 होतील, 2ने डिवाईड केल्यामुळे 22चे 11 होतील. आयमध्ये कन्वर्ट झालेला आहे म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळत आहे AB इनवर्स. आपण मल्टिप्लिकेशन फाइंड आउट केला AB, आता त्याचं इनवर्स आपण फाइंड आउट केलेलं आहे. ते इनवर्स आहे 2 - 3 -7 11. बरोबर आहे. तुम्हाला ॲडजॉइंट मेथडने आन्सर बरोबर आहे का हे पण टॅली करता येईल. इनवर्स आपण फाइंड आउट केलेलं आहे. बोर्डवर स्पेस कमी आहे, ही व्हॅल्यू आपण लिहून घेऊ, एवढी आलेली आहे आणि इरेज करू बाकीचं. AB इनवर्स ही व्हॅल्यू एवढी आहे. मॅट्रिक्स आहे 2 - 3 -7 11. आता B इनवर्स फाइंड आउट करू, A इनवर्स फाइंड आउट करू, दोघांचा मल्टिप्लिकेशन घेऊ, तो एवढाच येतो का आपण चेक करू, तरच व्हेरीफाय होईल. बरोबर आहे. हे इरेज करतो मी. AB इनवर्स फाइंड आउट केलेला आहे. सपोज हे 1 नंबरने इंडिकेट करू आपण. आता आपल्याला B इनवर्स इंटू A इनवर्स ही व्हॅल्यू काढायची आहे. त्यासाठी आपण काय करू, B इनवर्स फाइंड आउट करू आणि A इनवर्स फाइंड आउट करू, नंतर आपण दोघांचा मल्टिप्लिकेशन घेऊ. B मॅट्रिक्स याप्रमाणे आहे 1 0 3 1. एक्झिस्ट होईल का याचं डिटर्मिनंट चेक करू आपण. 1 - 0 म्हणजे 1 येईल, नॉट इक्वल टू 0 म्हणजे B इनवर्स एक्झिस्ट. कन्सिडर B इंटू B इनवर्स इक्वल टू I. B म्हणजे 1 0 3 1 इंटू B इनवर्स इक्वल टू I 1 0 0 1. येथे 1 आहे, येथे 0 आणायचं आहे. हे 3 टाइम्स करू, यातून मायनस करू बाय R2मध्ये चेंज आहे. R2मध्ये काय करू आपण, मायनस करू 3 टाइम्स R1चा एलिमेंट म्हणजे इथे 0 येईल. R2मध्ये चेंज आहे, R1 ॲज इट इज. 3 - 3 0 होईल. R2चा एलिमेंट 1, हे -3 × 0 0 होईल म्हणजे इथे 1च होईल. आयमध्ये कन्वर्ट झालेला आहे. B इनवर्स इक्वल टू, हीच प्रोसेस या साईडला. R2मध्ये चेंज आहे म्हणजे 1 0 ॲज इट इज. R2चा एलिमेंट 0, -3 टाइम्स म्हणजे हे -3 होतील. R2चा एलिमेंट 1 -3 टाइम्स म्हणजे इथे फक्त 1 होईल. म्हणजे B इनवर्सची व्हॅल्यू मिळत आहे. B इनवर्स इक्वल टू, कारण हे आयमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. B इनवर्स इक्वल टू 1 0 -3 1.
1 0 -3 1 ही बी इनवर्सची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. आता याप्रमाणे आपण ए इनवर्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू. ए मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. ए मॅट्रिक्स आहे 2 3 1 2. डिटर्मिनंट चेक करू. हे 4 होतील आणि -3 होतील म्हणजे 1 नॉट इक्वल टू 0. देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट. येथे ए इनवर्स एक्झिस्ट होईल, बरोबर आहे. कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. रो ट्रान्सफॉर्मेशन. ए म्हणजे 2 3 1 2. ए इनवर्स इक्वल टू आय 1 0 0 1. येथे 1 पाहिजे, परंतु येथे 1 आहे. आपण रो काय करू, इंटरचेंज करू. वाय R1 इंटरचेंज R2. हे डबल ॲरो R1 आणि R2 इंटरचेंज करू आपण, म्हणजे 1 2 वर जातील आणि 2 3 खाली येतील. ए इनवर्स इक्वल टू त्याप्रमाणे इकडे पण 0 1 वर होईल आणि 1 0 खाली जाईल. 1 आलेला आहे, येथे 0 पाहिजे. हे 2 टाइम्स करू, यातून मायनस करू म्हणजे R2मध्ये चेंज आहे. R2मध्ये काय करू आपण, R2च्या एलिमेंटमध्ये मायनस करू 2 टाइम्स R1 म्हणजे हे 0 होईल, बरोबर आहे. R1 ॲज इट इज हे 0 होईल आणि R2चा एलिमेंट 3 -2 टाइम्स. R2चा एलिमेंट 3 आहे -2 टाइम्स R1चा एलिमेंट 2 आहे म्हणजे हे -4 आणि 3 म्हणजे -1 होईल. हा एलिमेंट -1 होईल इंटू ए इनवर्स इक्वल टू R2मध्ये चेंज आहे म्हणजे 0 1 ॲज इट इज. R2चा एलिमेंट 1 हे 0 होईल म्हणजे फक्त इथे 1 येईल. R2चा एलिमेंट 0 हे -2 होतील. येथे 1 0 येथे 1 पाहिजे. मायनसने मल्टिप्लाय करू R2ला म्हणजे हे +1 होईल. येथे +1 पाहिजे, बरोबर आहे. वाय मायनस साईनने मल्टिप्लाय करू आपण R2ला मायनस साईनने मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल, 1 फर्स्ट रो ॲज इट इज 0 आणि हे +1 होईल इंटू ए इनवर्स इक्वल टू R2ला मायनसने मल्टिप्लाय करायचं आहे. R1 ॲज इट इज हे -1 होईल, हे +2 होतील. साईन चेंज होतील, बरोबर आहे. हे +2 होतील. आता 1 0 1 येथे 0 पाहिजे. येथे 0 कधी येईल, हे 2 टाइम्स करू, यातून मायनस करू. R1मध्ये 0 आणायचं आहे, बरोबर आहे. तेथे आपण काय करू, R1च्या एलिमेंटमध्ये मायनस करू 2 टाइम्स R2. R1मध्ये चेंज आहे. हे 1 -2 टाइम्स 0 म्हणजे 1 होईल. हे 0 होतील. हे 0 1 आयमध्ये कन्वर्ट झालेलं आहे इक्वल टू R1मध्ये चेंज. R1चा एलिमेंट -2 टाइम्स 0 म्हणजे हे +2 होतील. -2 इंटू -1 म्हणजे +2 होतील. R1चा एलिमेंट 1 -2 इंटू 2 म्हणजे -4 होतील. हे -3 होतील. -3 आणि -1 R2 ॲज इट इज. देअरफॉर ए इनवर्स ही व्हॅल्यू मिळत आहे आपल्याला. किती आहे, 2 -3 -1 2, बरोबर आहे. ए इनवर्स आणि बी इनवर्स आपण व्हॅल्यू काढलेले आहेत, बरोबर आहे. आपण या व्हॅल्यू लिहून घेऊ आणि हे इरेज करू म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन घेता येईल. आता या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. आता आपल्याला हे व्हेरीफाय करायचं आहे. ए बी इनवर्स ती व्हॅल्यू किती आहे, एवढी आहे, बरोबर आहे. आता हा मल्टिप्लिकेशन आपण चेक करू. बी इनवर्स इंटू ए इनवर्स. नाऊ बी इनवर्स इंटू ए इनवर्स इक्वल टू बी इनवर्स म्हणजे 1 0 -3 1 आणि ए इनवर्स आधी बी आहे नंतर ए आहे. बी इनवर्स इंटू ए इनवर्स व्हॅल्यू आहे 2 -3 -1 आणि 2. हा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 इंटू 2 2 0 इंटू -1 -0. आता सेकंड कॉलम हे -3 होतील, हे 0 होतील. आता सेकंड रो घेणार आणि फर्स्ट कॉलम -6 होतील, हे -1 होतील, बरोबर आहे. आता हा कॉलम -9 होतील,
सॉरी -3 इंटू -3 म्हणजे +9 होतील. 1 इंटू 2 म्हणजे +2 होतील. इक्वल टू हे 2 -3 -7 11. ही व्हॅल्यू कशाची आहे? बी इनवर्स इंटू ए इनवर्स. बरोबर. ही व्हॅल्यू किती आली? एवढी आलेली आहे. सपोज 2 नंबर फ्रॉम 1मध्ये आपण हे दाखवलेलं आहे. ए बी इनवर्स व्हॅल्यू जी आहे तीच बी इनवर्स इंटू ए इनवर्सची आहे. बरोबर आहे. म्हणजे फ्रॉम 1 अँड 2 असं आपण लिहू शकतो. फ्रॉम 1 अँड 2 फ्रॉम 1 अँड 2 ए बी इनवर्स इक्वल टू बी इनवर्स इंटू ए इनवर्स. व्हेरीफाईड. हे व्हेरीफाय झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10. ए इक्वल टू हे मॅट्रिक्स आहे. शो दॅट ए इनवर्स या मॅट्रिक्सचं इनवर्स इक्वल टू 1/6 ए - 5i. सोल्युशन आधी ए इनवर्स फाइंड आउट करू आणि ही पण व्हॅल्यू नंतर फाइंड आउट करू. दोन्ही इक्वल आहे का चेक करू आपण. ए इक्वल टू 4 5 2 1. डिटर्मिनंट चेक करू आपण. 4 - 10 होतील म्हणजे हे -6 होतील म्हणजे नॉट इक्वल टू 0. ए इनवर्स एक्झिस्ट. देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट. इनवर्स फाइंड आउट करू. कन्सिडर ए इंटू ए इनवर्स. तुम्ही इथे ॲडजॉइंट मेथड अप्लाय करू शकता. कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. एचं मॅट्रिक्स आहे 4 5 2 1 इंटू ए इनवर्स इक्वल टू येथे 1 0 0 1 ही आहे आयची व्हॅल्यू. बरोबर आहे. कारण हे 2/2 आहे त्यामुळे हे पण 2/2. येथे 4 येथे 2 येथे 0 आणणं सोपं आहे परंतु 1 आणायचं म्हणजे येथे R1ला आपण 4ने डिवाईड करू. बाय येथे 1 पाहिजे आपल्याला. R1ला आपण 4ने डिवाईड करू म्हणजे 1/4ने मल्टिप्लाय करू. बरोबर आहे. 4ने डिवाईड करायचं आहे R1ला व R1ला 4ने डिवाईड करायचं आहे. 4/4 म्हणजे 1 होईल परंतु हे 5/4 होतील. R2 ॲज इट इज इंटू ए इनवर्स इक्वल टू 1/4 होतील. 4ने डिवाईड करायचं R1ला हे 0च होईल. R2 ॲज इट इज. आता येथे 0 पाहिजे आपल्याला. हे ट्वाईस करू यातून मायनस करू. बाय R2मध्ये 0 पाहिजे आपल्याला म्हणजे R2च्या एलिमेंटमध्ये मायनस करू ट्वाईस करून R1चा एलिमेंट म्हणजे हे 0 होतील. बरोबर आहे. हे ट्वाईस करून यात मायनस करायचे आहे म्हणजे R1 ॲज इट इज 1 5/4 2 - 2 0 होतील. R2चा एलिमेंट 1. बरोबर आहे. मायनस करायचं आहे ट्वाईस. R1चा एलिमेंट 5/4 आहे. 5/4 हे कॅल्क्युलेशन 2ने येथे डिवाईड करू 4ला तर 2 होतील म्हणजे 1 - 5/2 येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण म्हणजे 2 - 5/2 होतील म्हणजे हे -3/2 होतील. बरोबर आहे. येथे येईल -3/2. ए इनवर्स इक्वल टू R2मध्ये चेंज आहे R1 ॲज इट इज 1/4 0. R1 ॲज इट इज. R2मध्ये चेंज आहे R2चा एलिमेंट 0 मायनस करणार ट्वाईस R1चा एलिमेंट 1/4 म्हणजे हे -1/2 होतील. बरोबर आहे. व R2चा एलिमेंट 1 मायनस ट्वाईस आणि हे 0 आहे म्हणजे हे 0 होतील फक्त 1. 1 आलेला आहे 0 आलेला आहे. येथे 1 पाहिजे. याच्या रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करू म्हणजे येथे 1 येईल. बाय R2मध्ये चेंज करू. याचा रेसिप्रोकल -3/2 म्हणजे -2/3 रेसिप्रोकल होईल. R2ला मल्टिप्लाय करू आपण म्हणजे हे कॅन्सल होईल. बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर इक्वल टू 1 होईल. येथे आपल्याला 1 पाहिजे म्हणजे फर्स्ट रो ॲज इट इज येथे 0 होईल आणि हे 0ला मल्टिप्लाय केल्यामुळे 0च होईल परंतु येथे 1 होईल इंटू ए इनवर्स इक्वल टू फर्स्ट रो ॲज इट इज. -1/2 आहेत. याला मल्टिप्लाय करायचं आहे
-2/3ने -2/3ने मल्टिप्लाय करायचं आहे. पहा हे 2 कॅन्सल होतील, मायनस मायनस प्लस होतील, बरोबर आहे, आणि 1/3 राहील. येथे येईल 1/3. -2/3ने R2ला मल्टिप्लाय करायचं आहे. येथे 1 आहे म्हणजे हे येतील -2/3. 1 × -2/3 म्हणजे -2/3. 1 0 1 येथे 0 पाहिजे. येथे 0 कधी येईल? पहा इथे 1 आहे म्हणजे 1 असल्यामुळे याच नंबरने याला मल्टिप्लाय करू, यात मायनस करू. बाय R1मध्ये चेंज आहे. R1मध्ये काय करू आपण, म्हणजे R1चा एलिमेंटमध्ये मायनस करू, कारण इथे प्लस आहे, मायनस करू 5/4 आणि येथे R1 करू आपण. 5/4ने या नंबरला मल्टिप्लाय करू, 5/4च होईल, परंतु यात मायनस केलं तर इथे 0 येईल. म्हणजे काय होईल, R1मध्ये चेंज आहे, येथे येथे R2 करा. R1मध्ये चेंज आहे. R1चा एलिमेंट येथे 1 आहे, मायनस 5/4 R2चा इथे 0 आहे म्हणजे हे 0 होऊन जाईल. R1चा एलिमेंट 1 आहे, येथे 1च होईल. R1चा एलिमेंट 5/4 मायनस करणार आपण 5/4 आणि R2चा एलिमेंट 1 म्हणजे हे कॅन्सल होईल, येथे 0 येईल, बरोबर आहे. 0 1 आयमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. A इनवर्स इक्वल टू R1चा एलिमेंट 1/4 मायनस R1चा एलिमेंट 1/4 यात मायनस करणार आपण 5/4 आणि R2चा एलिमेंट आहे 1/3 म्हणजे हे काय होईल 1/4 मायनस हे 5/12 होतील, बरोबर आहे. दोघांचा डिनोमिनेटर आपण सेम करू म्हणजे येथे 3ने मल्टिप्लाय करू, येथे 3ने मल्टिप्लाय करू म्हणजे हे काय होतील 3/12 होतील मायनस 5/12 म्हणजे हे काय होईल, एकच डिनोमिनेटर घेऊ आपण 3 - 5 3 - 5 म्हणजे हे -2 होतील. -2/12 याला डिवाइड करू आपण 2ने म्हणजे हे -1/6 होतील. पूर्ण कॅल्क्युलेशन दोघांमध्ये याप्रमाणे पूर्ण कॅल्क्युलेशन काय येईल -1/6 येथे येईल -1/6. आता R1चा एलिमेंट येथे 0 आहे, मायनस करणार 5/4 आणि R2चा एलिमेंट येथे हा आहे -2/3. हे मायनस मायनस प्लस होतील, मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. हे 2ने हे 2 होतील, 2ने हे 4 2 होतील म्हणजे 5/6 3 × 2 6 होईल, 5/6 येथे येईल 5/6 आणि हे ॲज इट इज R2 ॲज इट इज 1/3 मायनस 2/3, बरोबर आहे. देअरफॉर A इनवर्स इक्वल टू येथे आपल्याला 1/6 कॉमनही काढता येईल. जर आपण 1/6 कॉमन काढला, 1/6 कॉमन काढू आपण, कारण 1/6मध्ये दाखवायचं आहे आपल्याला. 1/6 कॉमन काढू येथे, तर येथे -1 होईल म्हणजे या टर्मला 1/6ने डिवाइड करायचं आहे म्हणजे 6ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे येथे 5 होईल. 6ने मल्टिप्लाय केलं येथे तर 2 होतील, बरोबर आहे. 1/6ने डिवाइड करायचं आहे म्हणजेच 6ने मल्टिप्लाय करायचं आहे 3 म्हणजे हे -4 होतील. ही मिळत आहे A इनवर्सची व्हॅल्यू. आपण लिहून घेऊ एका ठिकाणी आणि इरेज करू. हे A इनवर्स इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळत आहे 1/6 -1 5 -1 5 2 -4 बरोबर आहे. सपोज 1 नंबर आणि इरेज करू. आता हे A इनवर्स आपण फाइंड आउट केलेला आहे. सपोज 1 नंबर ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करू. दोन इक्वल आहे का चेक करू आपण. नाऊ 1/6 A - 5 आहे. ही व्हॅल्यू किती येईल. हे 1/6 ॲज इट इज. A म्हणजे हे मॅट्रिक्स इथे असा ब्रॅकेट करू आपण. Aची व्हॅल्यू हे मॅट्रिक्स 4 5 2 1 मायनस करणार 5 टाइम्स I म्हणजे 1 0 0 1 बरोबर आहे. हे 1/6 4
4 5 2 1 या -5ने मल्टिप्लाय करू. येथे मायनस केलं आपण तर येथे 5 होतील, बरोबर आहे. येथे 0 होईल, 5ने मल्टिप्लाय करू, मायनस साईन असंच राहील. जर येथे -5ने मल्टिप्लाय केलं तर येथे प्लस येईल. आपण फक्त +5ने मल्टिप्लाय करत आहोत. हे मायनस साईन ॲज इट इज, हे 0 होईल आणि हे 5 होईल, बरोबर आहे. हे 1/6. आता या दोघांची आपण सबट्रॅक्शन घेऊ, म्हणजे हा ब्रॅकेट काढला तरी चालेल, एकच मॅट्रिक्स येईल, बरोबर आहे. 4 - 5 4 - 5 म्हणजे -1. 5 - 0 म्हणजे 5. 2 - 0 म्हणजे 2 येईल. 1 - 5 म्हणजे -4. ही व्हॅल्यू एवढी आहे का? -1 5 2 -4 आणि 1/6 इक्वल आहे, बरोबर आहे. म्हणजे हे प्रूफ झालेलं आहे. 1/6 A - 5y equal to A inverse. Suppose 2 number from 1 and 2. ते प्रूफ झालेलं आहे. A inverse equal to 1/6 A - 5y is proved. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.